सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये. 4-5 दिवस व्हिडिओ म्हणजे तिकडे असल्यामुळे, तळेगावला गेल्यामुळे काही तिकडचे म्हणजे इकडच्या गावाकडच्या व्हिडिओ काही नाही आहेत. आणि तिकडे पण भरपूर अशा लग्नाचे छान छान व्हिडिओ मी घेतलेले आहेत. तर त्याही मी काय करेन चॅनलवर नक्की अपलोड करणार आहे. तुम्ही सगळ्यांनी बघा. तर गणेश बसलेला अभ्यास झाला. गणेश पण गेला नाही आज शाळेत. त्याचं इंजेक्शन होतं, उशीर झाला यायला. आणि इकडे आत्याला मला चहा ठेवला आहे. आत्यांना दिला चहा आणि माझा चहा उकळतोय. तर मी पण घेते. झाडाची वांगी काढली, आज भरून वांग करायचं आहे. तर ते पुढे मी तुम्हाला व्हिडिओ बघा मी कसं भरून वांग करते ते तुम्ही नक्की बघा. आणि ही हरभऱ्याची भाजी आहे, ओल्या म्हणजे ओली हरभऱ्याची भाजी आहे. आम्ही काय करतो, हे करतो, फुलं आल्यानंतर भाजी खुडतो आणि वाळवून ठेवतो. वाळवून गरगट्टा भाजी खूप छान होती. आणि ही हरभरा भाजी म्हणजे आता फुलं लागली नाहीत, थोडीशी आज बनवतात. नागदिवे आणि हरभऱ्याची भाजी बनवतात म्हणून आम्ही ती थोडीशी आणलेली आहे. तर ही काय करायची, धुवायची नाही आहे. तर नुसतं काय करायचं, अशी खुडून आणायची, झटकून घ्यायची आणि कढईमध्ये तेल घालायचं, लसूण खुडून घालायचं आणि ही भाजी घालायची. आणि आपल्या आपल्या आवडीनुसार कोणतीही डाळ भिजत घालायची आणि ती डाळ धुवून ह्याच्यात घालायची. आणि काय करतो, गरगोटून पण ही भाजी खूप छान लागते. जर तुम्हाला लाल तिखट टाकायचं असेल तर लाल तिखट टाका, किंवा हिरवी मिरची, किंवा नुसतं हे जरी केलं, मिठाची जरी केली तरी छान लागते. आणि शेंगदाण्याचं कूट घालायचं, मोठं शेंगदाण्याचं कूट घालायचं. नंतर मी वाळवल्यानंतर तुम्हाला गरगटून ही एक दिवशी भाजी नक्की करून दाखवेल. गरगटलेल्या भाजीचा वास एवढा सुंदर येतो आणि ही पण भाजी खूप छान लागते. तर आज आहे हरभरा भाजी बनवणार आहे. तर आता काय करते, पुढची वांगी वगैरे छान असं हे करून घेते, म्हणजे चिरून वगैरे तयारी करते भरून वांग्याची. आणि ही पण भाजी बनवते. नागदिवे बनवायचे आहेत. नागदिवे खरं मला बाजरीच्या पिठाचे बनवतात, पण मी तिकडे गेल्यामुळे काय आता पिठाचं हे नाही आहे. आधी आणून ठेवलं असतं, पण आता आज काय गडबडीत जमलेलं नाही आहे. मग मी बनवणार आहे कणकीचेच म्हणजे गव्हाच्या पिठाचे नागदिवे बनवणार आहे. तर वातावरण दाखवते तुम्हाला बाहेर कसं झालेलं आहे. छान असं गावाकडचं संध्याकाळचं वातावरण. आणि ह्याचा काय अभ्यास चालू आहे काय माहिती, बसलाय तर खरं. आणि मला ना काल एका व्हिडिओला अशी कमेंट आली आहे, म्हणजे शॉर्ट व्हिडिओ टाकली होती जेवणाची. तर त्याला कमेंट्स मला अशी आली आहे, आईच्या इकडचं दुपारचं जेवण होतं, तिकडून मी येताना म्हणजे तिकडं यायच्या आधी आम्ही जेवण करायला बसलो होतो वहिनी मी. तर त्या व्हिडिओला कमेंट आली आहे. त्याच्यामध्ये ना वहिनीने त्या दिवशी कढईमध्ये हे बनवलेलं होतं, घेवड्याच्या शेंगा बनवल्या होत्या, त्याची भाजी होती. तर त्याला कमेंट्स अशी आली आहे की वालाची कढई केवढी घाण आहे. तर हे बघा, ही पण कढई बघा, हे घाण नाही हो, एक चुलीवर ठेवल्यामुळे एक काळं हे होतं, त्याच्यामुळे ही कढई अशी होते. स्टीलच्या कढई काय होतात, चुलीवर आहे ना पटकन चिकटतं त्याला किंवा जळतं, म्हणून आम्ही काय करतो ह्याच कढई वापरतो. ही कढईला बिलकुल घाण नाही आहे बघा. हे पण काळं दिसतीये, पण हे चुलीवर ठेवल्यामुळे तसं झालं. तसंच आईचं पण आहे. आईच्या इथं पण काय करतात, चुलीवर स्वयंपाक बनवतात. कधी कधी ना असं छान वेगळं म्हणून मस्त बाहेर चूल मांडलेली आहे, तिथे स्वयंपाक करतात. सेम तसंच आहे आईचं पण, तशीच ती कढई. आम्ही तर एवढी स्वच्छ साबणाने घासत नाही, साबणाचा वास वगैरे तर राहतो, आम्ही राखेने भांडी घासतो. मला पण मागे अशीच ह्या कढईबद्दल कमेंट आली होती, पण खरं तर काय निगेटिव्ह कमेंटला मला काही लक्ष द्यायचं नाही आहे. त्या अशा नाही म्हणल्या की भाजी खूप छान झाली आहे पण कढई थोडीशी काळी दिसते, फक्त कढईत दिसली. भाजी एवढी कढईत बनवली आहे की कढई दिसत नव्हती, पण आधी त्यांना कढईच दिसली, काळी कढई. अशा तर लोकांच्या नजरा असतात. वाईट लगेच दिसतं, चांगलं नाही दिसत, पण वाईट लगेच सांगणार असं आणि तसं. मागे तर मला 2 कमेंट अशा आल्यात की तुम्ही पातळ पाण्यात, त्याच व्हिडिओला, की वहिनीच्या भाज्या बघ कशा आहेत आणि तुझ्या भाज्या कशा असतात पातळ. तर अहो पातळ म्हणजे कसं, आमच्याकडे हे जेवण असतं, मामांना भाजी पातळ लागते म्हणून आम्ही जास्त थोडंसं पातळ बनवतो, असं काही नाही. मी पण भाजी काय एवढा काय मी पातळ डूस बनवते का, सुकाच बनवते ना. नशीब वहिनीच्या जेवणाला तरी छान म्हणले, नाही तर आमच्या वहिनीला केवढा राग आला असता. तर ही कढईची स्टोरी अशी आहे की ही कढई चुलीवर ठेवल्यामुळे ह्या काळ्या आहेत. आम्ही एवढी स्वच्छ भांडी घासतो. माझी आई तर अक्षरशः ह्या घासण्याने पुसण्याने झिजून गेली आहे. ती अजून मी 35 वर्षाची झाली, पण आईला मी थोडी पण नगभर पण तब्येतीनं वाढलेलं बघितलं नाही. आम्ही आईच्या बहिणी वाटतो, पण आई तब्येतीनं हाय अशी एकदम छान अशी हे लुकडी आहे. पण असं माझ्या आईचं काम आहे. घर केवढं स्वच्छ आहे तिचं, तिच्यासारखी स्वच्छता कोणी करू शकत नाही. ती भांडी कसली जबरदस्त घासते एकदम. आणि मी काय करते, एक दिवशी मी भांडी घासताना व्हिडिओ काढते आणि तुम्हाला दाखवते. तर चला जाऊ द्या, कढईला काय नावं ठेवू नका. अहो हे किती सुंदर जीवन आहे गावाकडचं, शी घाण म्हणता. हे जीवन खरं जगायला आत्ता मी 5 वर्ष झालं गावाकडे आले, तर मला एवढं भारी वाटतंय की आपण किती जीवनातले म्हणजे किती दिवस वाया घालवले की आपण गावी नाही आहेत. नसू द्या, बाकीचं सुख काही नसू द्या, पण वातावरण केवढं सुंदर आहे, छान असं काही ह्याच्यात हे नाही हो.
शहरात खूप दगदग आहे. बघितलं मी 5 दिवस पण राहून मला ना कंटाळा आला होता तिकडे. आणि मला आता लागली सवय गावाकडची. हे बघायलाच मिळत नाही सकाळचं. आणि हे ना पक्षी एवढा सुंदर दिसतोय तो. त्याचा ना कलर आहे मोरपंखी. चोच एवढी लांब आहे की मस्त एकदम दिसतोय तो. त्याने असं उडायला लागला की पंख एकदम निळसर दिसत आहेत. तर मामाने काय केले, गायी आणून घरी बांधल्या आहेत. मामांचं चालू असतं काम. आणि मामांनी काय केलं, त्याच्या आधीच आहे ना संध्याकाळी गायी आणून बांधल्या. कारण काय होतं, उशीर होतो. मग एकीकडे कामाला लागलं की मग तिकडेच असतात. आणि हे गेलेले आहेत नवरा नवरी सोबत. मी काही गेले नाही. मला ना खूप कंटाळा येतो प्रवासाचा. ते देवदर्शनासाठी गेलेत. तिकडे त्यांचे जे जे देव आहेत तिकडे गेलेत. हे गेलेत सोबत, म्हणजे गाडी चालवण्यासाठी. आणि मावशी पण जाणार नव्हती. मावशीला पण बरीचशीच कामं होती. आणि हे बघा, हे आमचे नमुने खूप छान झालेत. मी ना तिकडं गेल्यावर यांची तब्येत अशी खूप छान दिसायला लागली. ते आता थोडेसे मोठे मोठे झालेत. आणि आम्ही सारखं यांना कोंडून ठेवतो. बरे असंच थोडीशी रागिष्टीच करायची आम्हाला त्यांना. नाहीतर अजून त्याच्यावरनं मला कमेंट्स असे येईन की त्यांना तुम्ही कोंडूनच ठेवता, सोडत नाही. सोडतो आम्ही. सोडायच्या वेळेला थोडंसं त्यांचा टाईम ठरलेला असतो की ह्या वेळेस त्यांना सोडायचं. शेळ्या तिकडे त्यांना हे टाकले मी आत्ता, सोयाबीन टाकली आत्याने काढून आणलेली, आणि ते खात आहेत. तर अशा काही कमेंट्स असतात. मला खरं म्हणतात की तू नको लक्ष देत जाऊ. आणि पण काय होतं, पटकन ते 10 कमेंट चांगले आलेले असतात, पण एक कमेंट वाईट आली की मनाला वाईट वाटतं. असं असतं. पण अहो आहे का, किती सुंदर आहे. ह्याच्यात काय आम्ही दिखावा दाखवतो का? जे आहे ते आहे. की काय आमचं हे आहे का, वेगळं आहे का, की बाबा हा चला दाखवायचं म्हणून आम्ही हे करून ठेवलं, असं आहे का? हे जीवन खूप छान आहे गावाकडचं. तर चला जाऊ द्या. छान कमेंट तुमच्या खूप असतात. बऱ्याच ताईंच्या अशा कमेंट्स आहेत की ताई लग्नाची व्हिडिओ लवकर आम्हाला म्हणजे चॅनलवरती हे टाक, आम्हाला बघायचे आहेत. तर तुम्हाला दाखवते मी की तिकडे आहे ना मी हे केलेले, मिरची लावलेली आहे. कारल्याची वेल पण जरा आता खराब झाली आहेत, कारण बरेच दिवस जर कारली चालू आहे त्याच्यामुळे सुकून गेलेत. आणि लसूण केवढा मोठा झाला आहे. मेथी किती छान उगवली. करडईची भाजी, कोथिंबीर, गवार, हे सगळं मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे सकाळी. त्याच्यामध्ये दाखवले की किती सगळं छान उगवले. तर मला खरं त्यात म्हणायचं होतं लसणाची पात, लसणाच्या कांद्याची पात म्हणायचं होतं, पण मी चुकून तिथं कांद्याची पात म्हणलेली आहे. तर समजून घ्या तुम्ही पण. आणि ती कांद्याची पात आहे ना, म्हणजे लसूणची पात जी आहे ती खूप छान अशी मोठी झाली आहे. ती ना मी भाजीला आणते. थोडीशी अजून मोठी झाली की फोडणीला कशी वापरतात ते तुम्हाला मी दाखवते. तर हे बघा, ही सगळी जी झाडं आहेत मिरच्याची, ती सगळी कोंबड्यांनी खाऊन टाकलीत. म्हणजे झाडं म्हणजे त्याची पानं, फुलं, छोट्या छोट्या मिरच्या. मी किती मेहनतीनं इकडे या मिरच्या लावल्या आणि सगळ्या त्याची पानंच खाऊन टाकली आहेत. इकडे रोज मी 2 बादल्या आणून पाणी घालायची. पाण्याची सोय नाही पाईपनी. आणि कोंबड्यांनी बघा ना कसा उद्योग केला. आणि गणेश म्हणतोय की माझी अद्रकची झाडं लावलेली मी दाखव. तर त्याने काय केलं होतं, इकडे अद्रक लावलं होतं पावसाळ्याच्या वेळेस. तर खूप छान असं त्याला खालून अद्रक दिसतंय. आणि इकडे आंब्याचं झाड आहे. आणि इकडे काय झालंय, मी टॅमॅटोची जी झाडं लावली आहेत नशीब तेत्र ठेवले, त्याला फुलं लागली आहेत. आणि दारातल्या टॅमॅटोच्या झाडाला टॅमॅटो लागलेत. आणि आता लवकरच पेरूच्या झाडाला हवे का इकडे कळ्या लागलेल्या आहेत. तर ह्या पेरूच्या झाडाला खूप पेरू लागतात, लहान असतानाच लागतात. कारण हे जे झाडं आम्ही आणले ते ह्यांचे मामांच्या बहिणीच्या इथून आणलेले. इकडे पण एक वांग्याचं झाड आहे. पण ज्यावेळेस आम्ही ते झाड बघितलं तिथं गेल्यावर, एवढं झाड छोटं होतं आणि खाली सगळे पेरू पडलेले होते. आणि मागे मी तुम्हाला व्हिडिओत दाखवलं होतं, ते मामा आमच्याकडे भेटण्यासाठी आले होते का, त्यावेळेस दाखवलं होतं बघा की त्यांनी पेरू आणलेले. तर ते हे त्यातलंच ते झाड आहे. तर काय झालंय, टॅमॅटो लागलंय पण ते किडले, आळीनं बहुतेक खाल्लेलं असणार आहे. तर असं छान ही इकडची झाडं सगळी कोंबड्यांनी मिरचीची खाऊन टाकलेत. मी किती ह्या मिरचीच्या भरोश्यावर बसले होते की चला आता मिरची म्हणजे ही आपल्याला चालू होईल. आणि मस्त संध्याकाळचं गावाकडचं वातावरण बघा केवढं सुंदर आहे की नाही. तर चला आता जी काय रानातली आमची तुम्हाला दाखवायचं आहे, तुरीच्या शेंगा आता खायला आलेल्या आहेत. त्याही मी काय करेन, तुम्हाला तिकडे तुरीकडे गेले की दाखवेल, येताना घेऊन येईन आणि हे करेल, मस्त उकडून मीठ टाकून हे केल्यानंतर तुम्हाला दाखवेन. चिंचा बघा केवढ्या लागल्यात. ह्या अशा हिरव्या चिंचा बरेच जणांना खायला आवडतात, पण मला काही बिलकुल आवडत नाही. खूप छान भरपूर ह्या वर्षी ना, गेल्या वर्षी काही चिंचा नव्हत्या आणि ह्या वर्षी इतक्या चिंचा लागल्यात की भरपूर चिंचा लागलेल्या आहेत. तो पक्षी आहे ना इतका सुंदर आहे, मला खूप आवडलाय तो. मागासपासून माझं लक्ष तिकडेच जाते. आणि ह्या मोगऱ्याला ना ह्या दिवसात फुलं आलीत. कसं काय माहिती, इकडे घेवड्याचा पण वेल आहे, त्याला पण फुलं घेवडा सगळं असं लागलेलं आहे. आणि हे बघा, ह्याला हे ना आत्ता मोगऱ्याचं फुल आलंय. ह्याचा वास पण येत नाही जास्त ह्या मोगऱ्याचा. तर आता मी काय करते, गाईंना ना धूर करायचा आहे, आधी धूर करून घेते. त्यांना ना माशा खूप चावायला लागलेत. तर पुढं मी तुम्हाला दाखवणार आहे मी जेवणात आज संध्याकाळच्या काय काय बनणार आहे. काय ठरलं होतं की नवरा नवरी माझ्याकडे येणार होते जेवायला, पण थोडंसं उशीर झाल्यामुळे त्यांनी तो प्लॅन कॅन्सल केला. पण मी छान अशी पालक भाजी काय केली, शिजवून
गरगटून थंड झाल्यावर ह्या प्लॅस्टिकच्या ह्याच्यात मी काढली होती. ती काय गरम गरममध्ये नव्हती काढली. आणि भरपूर सारा लसूण सोलला होता कारण नॉनव्हेज बनवायचं होतं, पण तो पण प्लॅन कॅन्सल झाला. आणि इकडे आत्याने खूप छान असे कणकीचे गव्हाच्या पिठाचे नागदिवे बनवून ठेवलेत. चपातीसाठी पीठ पण मळवून ठेवलेलं आहे. आणि हरभऱ्याची भाजी मी शेवट तव्यात टाकणार आहे. पालकच्या भाजीसाठी मिरची कुटून घेतली आहे, वांगी चिरून मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवलेली आहेत. तर आधी काय करते, पालकच्या भाजीला फोडणी घालते. इकडे भात शिजत आलेला आहे, कढई ठेवली आहे पालकच्या भाजीसाठी. नंतर मग भरून वांगी फोडणीला घालते. आता ना गौऱ्या खूप झालेल्या आहेत, आत्या भरपूर अशा गौऱ्या आणतात. त्याच्या आरावरती इतका सुंदर म्हणजे इतका पटपट स्वयंपाक होतो, घालायच्या आणि आरावरती ठेवून द्यायचं. तर आता मी ही पालकची भाजी कशी फोडणीला घातली ते तुम्हाला सांगते. कढईमध्ये तेल घातलं, थोडंसं जिरं घातलं, खुडलेला लसूण, कुटलेली मिरची घातली, हळद घातली, मिरचीमध्येच कुटताना मीठ घातलेलं होतं आणि त्यात ती गरगटलेली भाजी घातली, वरून घातलं शेंगदाण्याचं कूट. आणि इकडे तयारी चालू आहे माझी वांग्याची भाजीची. वांगी मी आधी काय केले, भरून घेतलेली आहेत. तर त्याच्यामध्ये काय काय भरले, शेंगदाण्याचं कूट घेतलं बारीक करून, त्याच्यात हळद, मीठ, मसाला, घरचा एसूर घातला थोडासा, आणि हे लसूण आणि जी कोथिंबीर कुटलेली ती फोडणीला घालणार. ती काय भरताना घालणार नाही मी. आता मोहरी ही झाली, जिरी मोहरी घातली आहे, त्यात हे लसूण आणि कोथिंबीर कुटलेली घातली. आणि जी भरलेली वांगी होती ती एक 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 करून तेलामध्ये घालणार आणि आता छान परतून घेते. तर चला आता एक 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 वांगी त्याच्यात घालूयात. खूप छान अशी ही चवीला वांगी लागतायत. हे बघा असं छान मी भरून घेतले. ह्याच्यात सगळा मसालाचा मस्त भरला. खोबरं तेवढं घातलेलं नाही मी ना सेपरेट काय करणार आहे, खोबऱ्याचं वांग बनवणार आहे. आता ही नुसतं शेंगदाण्याच्या कुटाचं आहे, पण सेपरेट मी खोबऱ्याचं पण एक दिवशी वांगं बनवेन. तर तुम्ही कसं बनवता हे मला कमेंट्समध्ये सांगा. तर भरून वांगं मी असं बनवते, म्हणजे आमच्या गावाकडच्या पद्धती. आणि छान जे गोवऱ्याचा आर पडलाय त्याच्यावर आपली पालक भाजी उकळते. आणि गणेशला एवढी पालकची भाजी आज आवडली. गणेशनं पालक भाजी कधीच खात नाही, पण आज गरमागरम भात आणि पालकची भाजी त्यांनी खाल्लेली आहे, त्याला खूप आवडली. आणि आता आपली रानातली पण पालकची भाजी लवकरच येईल, कारण मी भरपूर सारी पालकची भाजी लावली आहे. पालक, मेथी, करडई असं भरपूर सारं आहे. आणि आपलं वांगं चला बघूया. आरावरती छान असं हे केलं होतं नॉनव्हेजच्या बेतासाठी. बघा इकडे मी खोबरं वगैरे तयारी सगळी करून ठेवली होती, पण चला जाऊ द्या, नंतर बेत बनवूया. आणि वांगं असं मस्त शिजवून तयार झालेलं आहे. तर आता काय करते, मी झाकण काढते आणि तुम्हाला वांग्याची भाजी दाखवते. तेलातलं मस्त असं गावाकडच्या पद्धतीचं सरभरीत वांग. तर चला बघा, घट्ट भाजी, तिकडे पालकची पण घट्ट आहे, इकडे वांग्याची पण घट्ट आहे. नाहीतर म्हणता मला पातळ पाण्यासारख्या भाज्या बनवते. बघा ही भाजी केवढी घट्ट आहे, केवढी मस्त अशी तरी आलेली भरून केलेली वांग्याची गावाकडची भाजी. आणि आता मी नागदिवे टाकले तिकडे उकडायला. हे बघा, हे खूप छान अशी लागतात चवीला. त्याच्यावरती हरभऱ्याची भाजी आणि ते नागदिवे. आत्यांचं थोडंसं शेंगा फोडायचं काम चालू आहे. मग व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.